भाऊ, मी माझ्या प्रेमाला सोडून जर इथं थांबले तर तो माझ्यावर झालेला अन्याय असं मी समजेन। आजपासून या घराचे दरवाजे या पोरीसाठी कायमचे बंद। हो, आमच्या लग्नाची पत्रिका आहे। 2 दिवसात लग्न होतंय आमचं। आम्ही वाट बघू तुमची। आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या। हो, काय झालं? ठीक आहेस ना तुम्ही? होय अनुराधा, मला माफ कर पोरी। हो, काय करायला लागला? बरोबर बोलतोय पोरी। तुझ्या लाडके लेकीचं तिकडे लगीन व्हायला लागलंय, तिला हळद लागली। तू आई असून तिथं जाऊ शकत नाहीस। तुलाही वाटत असेल ना तो सगळा आनंदाचा सोहळा डोळे भरून बघावं, त्याच्या आनंदात सहभागी व्हावं। कोणत्या आईला वाटणार नाहीये, पण माझ्या काही ठरवलेल्या गोष्टीमुळे तुला मन मारून मना विरुद्ध इथं थांबावं लागतंय। आनंदात सहभागी होता येत नाही। स्वतःच्या पोरीचं लग्न तुला बघता येईना। या सगळ्या गोष्टीला मीच कारणीभूत आहे, म्हणून मला माफ कर पोरी, माफ कर। नाही भाऊ, नाही, तुम्ही या इथं बसा बरं आधी, या। चला पाणी प्या। भाऊ, मी माझ्या लेकीच्या लग्नाला नाही गेले ते फक्त तुमच्या सांगण्यावरून नाही, तर तुमचं म्हणणं मला पटलं, अगदी मनापासून पटलं म्हणून। हो, मला चांगलंच माहिती तुम्ही जे काय ठरवाल ते फक्त सावेच्या भल्यासाठीच असेल। तुम्ही आता जे काय बोलला तो विचार मनात सुद्धा आणू नका परत भाऊ। आओ, आणलेलं गिफ्ट तरी द्या की त्यांना। दादा, अरे ह्याची काय गरज होती? घे ग। तसं पण कुठं काय देऊ शकलोय तुला? या गिफ्ट पेक्षा मला तू जास्त महत्वाचं आहेस। असू दे, घे तरी पण। आवंस एवढं प्रेमानं आणलं तर घ्या की। एक सेकंड,
मुवमेंट आहे, फोटो घेऊया थांबा. अरे बोला, आमच्या लाडक्या वहिनीला काय गिफ्ट पाहिजे? तुम्हाला जर मला खरंच गिफ्ट द्यायचं असेल ना, तर मग माझ्या धैर्यांबरोबर लग्न लावून द्या. हे सगळ्यात मोठं गिफ्ट असेल माझ्यासाठी. आम्हाला माहित होतं तुला असंच काहीतरी हवं असणार, म्हणून तुझ्यासाठी हे आणले. काय आहे ह्यात? उघडून तर बघ, तुझं तुलाच कळ. बघ बघ, ये बघ. ही साडी हीच साडी सांगितली होतीस ना साडीवाल्याला. आता आहे नाही तेवढं लक्ष देऊन नीट ऐकायचं. उद्या ही साडी तू नेसून सेम टू सेम सावीसारखं तयार राहायचं. उद्या लग्नाचा मुहूर्त 11:20 आहे. सगळ्यात आधी उद्या गुरुजी येतील. सकाळी सकाळी ते सावीला गौरी घराची पूजा करायला सांगतील. उद्या सावीचा उपवास असणार आहे, म्हणून घरातले पूजेच्या आधी तिला दूध प्यायला देतील. तुम्ही मला हा प्लॅन ऐकवताय की त्या सावीचं सगळं कसं कसं असेल हे ऐकवताय? ऐक नाही रा, तुला हा जेवढं सांगतोय की नाही तेवढं ऐक. प्रश्न विचारू नकोस. सांग. थँक्यू दादा. तर त्या दुधात आम्ही गुंगीचं औषध मिसळणार आहे. ते दूध पिऊन सावी बेशुद्ध पडेल आणि मग मंडपात सावीच्या जागेवर तू जायचंस. म्हणजे धैर्याचं लग्न सावीशी नाही, तुझ्याशी होणार. एक मिनिट. सावी जर चक्कर येऊन तिच्या खोलीत पडली तर मग कोणी ना कोणी काय असे ना तिला शोधत येईलच. मग काय, आत्यांना सगळंच कळेल आणि मग काय उपयोग होणार आहे माझा मंडपात पोहोचून सुद्धा? ते काय करायचं ना ते आम्ही सगळं मॅनेज करू. जेवढं हा सांगते तेवढं ऐक ना ग. प्रश्न विचारू नकोस. तू फक्त ही साडी नेसून सावीसारखं तयार राहायचं. विषय संपला. तुमचं प्लॅनिंग फक्त बोलण्यातलंच दिसतंय. असं पण त्यांच्या भरोशावर राहिलं तर माझ्या धैर्यानं ते सावी कायमचं हिसकावून घेईल. नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आई, तुझ्या आवडीचा कलर आहे ना?
आज जर मी घरी असते ना तर दादानं दिल्या दिली ही साडी तुम्हाला नेसवायलाच लावली असते. तुझी आणि भाऊंची लय आठवण येते बघ. उद्या सगळी गडबड असणार आणि त्या सावीच्या आजूबाजूला सगळी माणसं असणार. तरी केलं पाहिजे, नाहीतर सावीचं आणि माझ्या धैर्यांचं नाही. मी माझ्या धैर्याला कोणाचंही नाही होऊ देणार. मी माझ्या धैर्याला कोणाचंही नाही होऊ देणार. माझ्या लग्नासाठी तू केवढी स्वप्न बघितलेलीस, पण आता तूच माझ्या सोबत इथं नाहीयेस. पण आज जरी तू माझ्या सोबत इथं नसलीस ना तरी मला माहिती एक दिवस तू मला नक्की प्रेमानं जवळ घेशील. भाऊ मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरवतील. आणि तुम्ही दोघं माझ्या आणि धैर्याच्या संसाराला आशीर्वाद द्याल. धैर्य, किती घाबरले मी. असं कोण करतोय? तुम्ही इथं काय करताय? पण हे अचानक लाईट गेली ना म्हणून तुम्हाला विचारायला आलो. मी बरे आहात ना? मग असं कोण विचारतोय? केवढी घाबरली मी. मग कसं विचारायला हवं? मिस्टर धैर्य मुजुमदार, लक्षात आहे ना तुमच्या? उद्या आपलं लग्न आहे. म्हणूनच तर माझ्या गर्लफ्रेंडला एकदा शेवटचं भेटायला आलोय मी. कारण आता उद्या ती माझी बायको होणार.
लपून छपून भेटणं वगैरे सगळं बंद. म्हणून आलोय. ठीक आहे, मग आता बघितलं ना तुम्ही मला, जा मग आता तुम्ही. सावी, तुम्ही इथं घालवताय मला. धैर्य, सावी, धैर्य, सावी, धैर्य. सावी. आओ, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग थांबू दे की जरा वेळ मला अजून इथं. बाय द वे, तुमच्यासाठी एक गिफ्ट पण आणलंय मी. बसा तुम्ही, बसा बसा बसा. आय नो, तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच किती मिस करताय ते. थँक्यू धैर्य. त्या दिवशी कोणाचा नीट निरोप पण घेता आला नाही ना. सगळ्यांना डोळे भरून बघता पण नाही आलं. पण आता या फ्रेमकडे बघून असं वाटतंय की ही सगळी माणसं माझ्या सोबत आहेत, माझ्याकडे प्रेमानं बघतायत. थँक्यू. ही फ्रेम ना मी कायम जवळ ठेवेन. तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि या प्रेम मधली माझी माणसं कायम माझ्या जवळ असतील. मला माहिती आहे सावी, तुम्ही मला प्रॉमिस केलंय म्हणून स्वतःचं दुःख चेहऱ्यावरही दिसू दिलेलं नाहीये. खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही. सावी, मी सुद्धा तुम्हाला एक प्रॉमिस करतो. हे सगळं मी लवकरच नीट करेन आणि तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत सुखी राहाल.
दिया है। इरशाद इरशाद दो दिल मिल रहे हैं। वाह 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 वा 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 वा. दो दिल मिल रहे हैं मगर छुपके छुपके। वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. भाऊजी काय आहे अहो, लग्नाला अजून 12 तास सुद्धा राहिले नाही आणि एवढा वेळ पण तुम्हाला सोसवत नाही होय. बरोबर बोलतेय ती. भाऊजी चला बाहेर चला. आता लग्न होईस्तोवर तुम्ही एकमेकांना बघायचंय नाही आणि बोलायचंय नाही. चला. आणि एकमेकांचा चेहराही पाहायचा नाहीये. असं असं अरे अहो काय नाही वहिनी, तो म्हणतोय की असं पण असतंय होय. ते जरा नरड्यात हळद अडकलीये ना त्याच्या, म्हणून असं होतंय त्याला. गप्प बस. ते काय नाही, मी पण आहे ना सावीचा फोन ताब्यातच घेणार आहे माझ्या. बरोबर. तू ना त्यांना लग्न होईस्तोवर एकमेकांना पाहू देऊ नकोस आणि भेटूही देऊ नकोस. हा. वहिनी हे जरा जास्तच होत आहे असं नाही वाटत का? थोडं जास्त काय असेल ते असेल, खरं आता हेच फायनल आहे. आमची मैत्रीण आहे ती तुम्हाला दिसणार नाही म्हणजे नाही. एकदम बरोबर. भाऊजी चला तुम्ही. 5 मिनिटं थांबतो, तुम्ही चला, मी आलोच. चला म्हटलंय ना, घे गं त्यांना. चल चला. अहो, चला भाऊजी चला. सावी, चला, चला, तुम्ही पण. तुला काय अक्कल बिक्कल आहे का? तुला एवढं समजावलं तरी तुला शांतपणा करायचाच आहे का? जर अक्कल नाही तर मग वापरू नको ना. मीरा, अगं तुला खरंच कळत नाहीये का? हा, एवढा चांगला प्लॅन केलाय आम्ही. हे बघा, मला या तुमच्या प्लॅनवर अजिबात विश्वास नाहीये. त्यामुळे आता मीच काय ते त्या सावीला संपवून टाकणार आहे. तुझ्या बापानं ठेवलंय आणि मग ते सावीला संपवणारी. दादा अरे काय बोलतो? गैरा गैरा, त्यांचं बोलणं ऐकलंच ना आता, तरी कळलं नाही. अक्षता पडेपर्यंत धैर्यला सावीचं तोंड दिसणार नाहीये. म्हणजे तुला मंडपात नेण्याचं काम अजून सोपं झालंय. चांगला तर कुठला मूर्खपणा करायचा नाही आणि डायरेक्ट झोपायला जायचं, बरोबर आहे का? आणि तुझं लग्न लावून देण्याची जबाबदारी आमची आहे. जे काही करायचं ना ते आम्ही करणार, आणि तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच तू कर. नीता, सगळं सामान आणलं ना ग आपण नीट? हो. नाही म्हणजे गुरुजींनी जे काही सांगितलं होतं ते सगळं घेऊन आलो. सगळं आणलंय. चुकून काही राहिलं नाही ना बाई, मला ना कळत नाहीये. म्हणजे कसं आहे ना, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं आलं पाहिजे. एक जरी गोष्ट राहिली ना तर मग आई आपल्याला. आणि आता 9:20 झाले, 11:20चा मुहूर्त आहे ग. मला ना टेन्शन यायला. नाही थांबा ना थांबा, किती टेन्शन घेताय तुम्ही? नका ना एवढा लोड घेऊ, मी आहे ना. आणि झाली सगळी तयारी, तर अजिबात लोड घेऊ नका. बरं बाई, तू आहेस म्हणून.
आई गुरुजी आले. हो आले. नमस्कार. नमस्कार. सगळी तयारी करून ठेवली आहे ना मी सांगितली तशी? हो गुरुजी सगळी तयारी झाली. उत्तम. आता होणाऱ्या सुनबाईंकडनं गौरी हाराची पूजा करून घ्या. आणि हो त्यांना सांगा पूजा झाली त्यानंतर कोणाशी बोलायचे नाही आणि कोणाला भेटायचंही नाही. अगदी होणाऱ्या नवऱ्याशीही नाही. हो गुरुजी. चला मी लग्नविधीच्या तयारीला लागतो. हो एकच मिनिट. नीता आवडती. आई गुरुजी आले. त्याला काय हवं नको ते बघा. हो सावी तयारी का मी बघून येते. हा गुरुजी या ना. या या गुरुजी. मी आलेच. नमस्कार. मुखड्यावर गोऱ्या गोऱ्या गुलाबी लाली ग रंगून मेहंदी हिरवी केशरी झाली ग नऊवार शालूवरती जरदारी मोर ग भाळावरती चंद्राची गोंधलेली कोर ग लई झकास माझी ब्युटी मी मराठ मोळी क्युटी हा कन्याकुमारी मी नटून खटून झाले नवरी कन्याकुमारी परिकथेत रमणारी कन्याकुमारी मी नटून खटून झाले नवरी कन्याकुमारी परिकथेत रमणारी एक नंबर. झाला का आमच्या सुनबाई तयार? वाह छान दिसतेस. खूपच गोड. मुजुमदारांच्या घरातली सगळ्यात सुंदर सून. अगं राहू दे राहू दे. अशीच हसत राहा कायम. सुखी राहा. बरं तयार आहेस ना तू? गुरुजी आलेत. त्यांनी सांगितले की त्यांची सगळी तयारी होईपर्यंत तुला गौरी हाराची पूजा करायची. पूजा कशी करायची माहित नाहीये का? बरं ही बघ ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. चौरंगावर याची स्थापना कर, पूजा कर. शंकरासारखा भोळा पराक्रमी नवरा मिळावा म्हणून ही पूजा करायची असते. रीना तू माझ्यासोबत चल. आपण ते मॅडम मी तिच्यासोबत नको. तू इथे थांबलीस तर तिच्या पूजेचं काही खरं नाही. तुम्ही दोघी गप्पा मारत बसाल. त्यापेक्षा चल. आणि कसं आहे पूजा होईपर्यंत आणि लग्न लागेपर्यंत तिने कोणाशी बोलायचं नाही आता. चल. चालतंय. आणि तसं पण आमचं आधीपासूनच ठरलेलं अक्षता पडेपर्यंत सावी किती सुंदर दिसायला लागलाय ना हे कुणाला म्हणजे कुणालाच कळता कामा नये. अगदी दाजींना सुद्धा. ते पण जरासे तरसू देत की सावीला बघायला. तुम्ही आत्ताच्या मुलीनं खरंच तुमचं काही सांगताच येत नाही काय बोलाल. बरं चल आता आणि तू पूजा आटपून तयार राहा. चल रीना चल 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 माझ्या बरोबर चल. तू ऐक मी काय सांगते आता बाहेर ज्या काही गोष्टी ठेवल्यात ना सगळ्या त्या गुरुजींना काही लागलं वगैरे तर सगळं बघ.
सावी, फक्त 1-1.5 तास राहिलाय आता मुहूर्ताला. मग आपलं लग्न होणार. आयुष्यभरासाठी आपण एकमेकांचे होऊन जाणार. पण त्याआधी मला एकदा तुम्हाला बघायचंय फक्त. पण लग्न झाल्याशिवाय आपण एकमेकांना बघू शकत नाही, एकमेकांशी बोलू शकत नाही असं सगळ्यांनी सांगितलंय. पण मला नाही राहत आहे तुम्हाला भेटल्याशिवाय. मला भेटायचंय सावी तुम्हाला. मी काय करू?